अवघ्या 1.5 तासांच्या अर्भकाला मरणाच्या वाटेवर सोडलेलं असतानाही दैव बलवत्तर म्हणून या बाळाचे प्राण वाचले. चमत्कार व्हावा अशीच ही घटना. एखाद्याला सिनेमाला शोभावी अशी ही घटना. त्यामुळे या चिमुकल्याचं नाव टायगर ठेवण्यात आलंय, क्योंकि टायगर अभी जिंदा है. त्याच्या हसण्यानं डोळे पाणावलेत. टायगरनं जिंकली जगण्याची लढाई. जीवनदान देणाऱ्यांना आभाराची स्माईल. अवघ्या 1.5 तासांच्या बाळाला काळ्या पिशवीत घालून नाल्यात फेकलं होतं. पण शेवटी म्हणतात ना, सब अपना अपना नसीब लेके आता है. तसाच हा इवलूसा पिटुकला आपलं नशीब घेऊनच जन्माला आला. जन्मतःच त्याला मरण्यासाठी त्याच्या पालकांनी सोडून दिलं. पण सामाजिक कार्यकर्ते रगडे दाम्पत्यांनी या लेकराचा जीव वाचवलाय. शिवाजी रगडे आणि जयश्री रगडे या दाम्पत्यानं या बाळाला खासगी रुग्णालयात दाखल करत त्याच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला आणि त्यामुळेच हे बाळ आज वाचलंय. या इतक्या मोठ्या जीवनदानासाठी त्या लहानग्यानं एक क्यूटसं स्माईल देऊन वाचवणाऱ्याचे आभार मानलेत. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण तब्बल 18 दिवसांनी डोळे उघडल्यावर या गोंडस बाळानं जयश्री रगडे यांच्या कुशीतच त्यांना एक गोड स्माईल दिलं आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या हसण्यानं मात्र सगळ्यांचेच डोळे पाणावलेत. तीस तारखेला जे वडळगावमध्ये एका नालीमध्ये जे लहान मूल सापडलं होतं, ते मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर इथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु मागील 3 ते 4 दिवसांपासून त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये बाळाची ट्रीटमेंट करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आज बाळाला एका खाजगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात येत आहे आणि त्याच्यावर तिथे पुढील उपचार करण्यात येतील. नवजात अर्भक जिवंत भेटल्यावर त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर महिला पोलिसांनी दिवस रात्र थांबून त्याच्या आईची भूमिका निभावत टायगरची काळजी घेतली. 1.5 तासांच्या बाळाला मरणासाठी फेकण्या इतपत काय नाईलाज होता टायगरच्या पालकांचा हे तेच जाणो. पण टायगरला वाचवण्यासाठी रगडे दाम्पत्य देवासारखं धावून आलं आणि टायगरचा जीव वाचला. त्यामुळे रगडे दाम्पत्याचं करावं तेवढं कौतुक कमी. अजय दुधाणे, साम टीव्ही, उल्हासनगर.